हॅलो फ्रेंड्स, आम्ही चाललोय गौरी सोबत शॉपिंग करण्यासाठी. चला आपण जाऊ शॉपिंग करायला. आम्ही आलोय दहीपुलावरती. आता गौरी मस्त पैकी शॉपिंग करेल आणि डुग्गू सुद्धा बघा ना कसा बघतोय. मानसीने तर डुग्गूला घेतलंय. तर दिवसभरात आले ना हा खरंय, डुग्गूची जायचे दिवस लवकर जवळ. आणि मार्केट पण आता भरलंय बऱ्यापैकी. उशिरा उघडेल असं वाटतंय कारण की एवढी गर्दी. हा, आणि आम्ही मुद्दाम सकाळी सकाळी आलोय म्हणजे कसं पटपट गर्दी नसते तर शॉपिंग करता येते. आणि उन्हामुळे कसं पिल्लूला पण त्रास होईल, त्यामुळे आम्ही लवकरच आलोय. तर चला मग आम्ही काय खाणार पिणार आहे, काय काय शॉपिंग करतो ते पाहूया. आणि तू सुद्धा आलाय आमच्यासोबत. तू हाय का? बघा शॉपिंग करायला कोणी आलं नाही आवडत. आम्हाला तर खूप आवडते, खूप जास्त. पण आम्ही दोघी करणारच नाही. करणार की माझ्यासोबत? हो करू नक्की. एवढी नाही करायची, थोडी करायची नॉर्मल, कारण की दरवेळची शॉपिंग खूप राहते. आता कसं दिवाळी झालेली आहे सध्यात आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या, म्हणजे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यामुळे काय घ्यावं हा प्रश्न असतो. पण बायकांचं कसं राहतं तुम्हाला सुद्धा माहिती आहे, प्रत्येक गोष्टीची नुसती हाव राहते, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. तर चला मग आता आम्ही करतोय शॉपिंग. तुम्ही पण चला आमच्यासोबत. हो, आमची चालू आहे शॉपिंग. आणि कबूतर झोपलाय बघा, खूप गाढ झोपलाय तो. आम्ही इकडे मार्केटला आलोय. गौरी स्कर्ट बघतीये तिच्यासाठी. आणि शॉपिंग तर थोडीशी झाली आहे, म्हणजे पिल्लूची झाली आहे, त्याला चड्डा वगैरे घेणं. त्यानंतर अजून हिची इमिटेशन ज्वेलरी घेतली आहे थोडीशी. तर आता इथे बघा मार्केट पण भरलंय पूर्ण आता. आणि नाशिक मधलं शालीमार म्हटलं ना तर कपड्यांसाठी खूप बेस्ट आहे. आणि स्वस्त पण भेटतात आणि छान पण आहेत, खूप आणि ब्रँडेड आहे. आणि व्हरायटीज पण खूप आहे. आता आम्ही नेटच्या ओढण्या बघितल्या, इतक्या घरं दाखवल्या त्यांनी. आणि आपल्याला म्हणजे रिजनेबल रेट आहे बरं का, जास्त महाग पण नाही आणि जास्त स्वस्त पण नाही. आता बघा ना, हे स्कर्ट इतके छान आहे, खूप छान वाटतंय स्कर्ट. गौरीने घेतले स्कर्ट, मी तर ऑलरेडी आणला होता, त्यामुळे तिने पण घेतलाय. बघा डुग्गूला आम्ही आलोय डुग्गूला ड्रेस घेण्यासाठी. बघा डुग्गू इथं झोपलाय आणि इथे आलोय आम्ही. बघा पिल्लूची ड्रेस बघताय तिथे. पिल्लूला काय झालं रडायला? डुग्गूलाच जास्त खरेदी करायची. डुग्गूचे ड्रेस भेटतच नाही आम्हाला जास्त. बघा कसं झोपलाय. बाळाने जसं केलं तसं करतोय. बघा डुग्गूला कसा आहे ड्रेस, चांगला आहे का ड्रेस? बघा किती सारे कपडे दाखवलेत लहान मुलांचे. डुग्गूला इतके कपडे, तरी सुद्धा कपडे घ्यायचे हौस इकडे आल्यावर. अर्धा डझन घ्यायची होती. कोणता आवडला तुला? 50 रुपये. हा पण छान वाटतोय, काहीतरी वेगळा पॅटर्न. कलर फेंट आहे पण थोडा डार्क पाहिजे. बघ किती कलर दाखवले त्यांनी. चला मग डुग्गूची शॉपिंग झाल्यावर आता जायचंय. भूक लागली का? नाही भूक नाही लागली. मानसी तुला लागली? आम्हाला उपास आहे ना. बघा उपासाच्या दिवशीच आम्ही नेमकी बाहेर आलो की जास्त काही खाऊ शकणार नाही, पण उपासाचं खाऊ. चला आता डुग्गूचा ड्रेस चॉईस करतो आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो की आम्ही डुग्गूला कसा ड्रेस घेतलाय ते. आम्ही आलोय लस्सी पिण्यासाठी. बघा लस्सी पण घेतली. आणि इकडे काय गौरी मावशीने दूध घेतलंय ना आम्ही लस्सी घेतलीये. खूप भूक लागली आहे, आम्ही आता लस्सी पितोय. खरा टेस्ट कशी दादा? मी लस्सी कशी आहे लस्सी? खूप छान आहे. वाव. चला आता मी सुद्धा पिते. गरम आहे दूध, एकदम भारी. बघा हा डुग्गूची शॉपिंग झाली का? नाही झाली डुग्गूची शॉपिंग. काय करा. आम्ही आलो आहोत प्रसिद्ध सायंताराचा साबुदाणा वडा खाण्यासाठी. बघा आणि वडा घेतला सुद्धा. उदू खातोय. कसे उदू? छान आहे. गौरी तुला आवडला का? खूप वेगळ्या प्रकारचे वडे असतात हे आणि खायला तर एकदम भारी लागतात. तर आता गौरीने खाल्लेला आहे. चला आता मी सुद्धा खाते. बघा करतोय. कंटाळा बोलवा त्यांना जेव्हा. तुम्ही सुद्धा या. तर चला मग आता आम्ही वडा टेस्ट करतो. त्यानंतर मग निघतोय घरी. खूप उशीर झाला आहे डुग्गू, हो का नाही? डुग्गू पण कंटाळलाय आता. आमची शॉपिंग तर करून झाली आहे आणि डुग्गूचे सुद्धा कपडे घेतलेत आम्ही आज. आणि कसा होता सायंताराचा वडा? मस्त. आणि जय मल्हारचं ते काय वडा, दाल वडा.
पाववडा हा डाळवडा. कसा वाटला गौरीनी पहिल्यांदा खाल्ला, कसा वाटला? खूप छान तयार करायला भेटणार मी अशी. हो खूप छान होता. फेमस येतो सायंकाळा आणि हो, जय मल्हारचा. तर चला मग आमची शॉपिंग खूप झालेली आहे. घरी गेल्यावर तर तुम्हाला दिसेलच की आम्ही किती सारी शॉपिंग केली आहे. तर चला मग आता उशीर पण झालाय, आम्ही चाललोय घरी. बघा डुग्गू बाय बाय काय, डुग्गू झाला हँग, डुग्गू कंटाळाय. चला मग आता आम्ही निघालोय घरी. आम्ही खूप सारी शॉपिंग केली, त्यानंतर घरी सुद्धा आलो आणि घरी आल्यावर तर खूप थकलो होतो आणि खूप फिरलो, त्यामुळे खूप दमलो पण होतो आणि कंटाळा आला. मला माणसाला तर उपवासच होता, त्यामुळे मग आम्ही घरी आल्यावर थोडा आराम केला. आराम करता करता संध्याकाळ होऊन गेली, कारण की यायलाच उशीर झाला आम्हाला तिकडून, त्यामुळे व्हिडिओ काही करता आला नाही. आवडला का व्हिडिओ? नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.